राम शिंदेंचा विधानसभेमध्ये पराभव झालाय, मात्र त्यांना भाजपनं मोठं पद देऊन त्यांचा सन्मान केला आणि त्यामुळे निवडणुकीत पराभव झाला तरीही राम शिंदे हे बाजीगर ठरले। ते कसे बघूया। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणातले बाजीगर ठरले। विधानसभा निवडणुकीत राम शिंदेंचा पराभव होऊनही राज्याच्या संसदीय राजकारणातल्या सर्वोच्च पदांपैकी एक असलेल्या विधान परिषद सभापती पदावर त्यांची निवड झाली आहे। पराभव होऊनही राम शिंदेंना मोठी जबाबदारी मिळाल्यानं राम शिंदे खऱ्या अर्थानं बाजीगर ठरले। अशा आशयाची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं कौतुक करताना दिली आहे। वाईटातनं चांगलं होतं, तुम्ही थोड्या मतांना यावेळी विधानसभेत पराभूत झाला, पोस्टल बॅलेटमध्ये पराभूत झाला, पण कदाचित या सभागृहाच्या इतिहासामध्ये एक उत्तम सभापती म्हणून राम शिंदे यांचं नाव जुडलं गेलं पाहिजे म्हणून नियतीने हे घडवलं असेल असा आपण याचा अर्थ लावूया। आणि म्हणून मला विश्वास आहे की उत्तम मंत्री म्हणून आपण या ठिकाणी काम कराल, उत्तम सभापती म्हणून आपण या ठिकाणी काम कराल आणि या सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना आणि त्या सदस्यांच्या माध्यमातून 14 कोटी महाराष्ट्राच्या जनतेला आपण न्याय द्याल। अजित पवारांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलंय। विधानसभेत पराभव झाल्यानं त्यांना सर्वात मोठं आणि मानाचं पद मिळाल्याचं अजित पवार म्हणाले। संपूर्ण जे काही विधिमंडळ आहे, या विधिमंडळामध्ये कुणी काही म्हटलं तर सगळ्यात सर्वोच्च पद मान हा विधान परिषदेच्या सभापतींना असतो, नंतर विधानसभेच्या अध्यक्षांना त्या ठिकाणी असतो। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही राम शिंदे सर्वांना योग्य न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। येणाऱ्या काळामध्ये संघर्षाची भूमिका न घेता आपण सगळे मिळून सहकार्याची भूमिका आपल्या माध्यमातून घेऊ। मी आपल्याविषयी एकच शेर म्हणतो आणि माझं बोलणं थांबवतो। ये दिसंबर भी बीतेगा, ये दिसंबर भी बीतेगा पिछले साल की तरह, ये दिसंबर भी बीतेगा पिछले साल की तरह, इसे भी तुम्हारी तरह, इसे भी तुम्हारी तरह रुकने की आदत नहीं, रुकने की आदत नहीं। विधान परिषदेच्या सभापतीपदी राम विराजमान झाले। राम शिंदेंची ही कारकीर्द उज्ज्वल असेल असा आशावाद उपसभापती नीलम गोऱ्हेंनी व्यक्त केला। ग्रामीण भागातले गृहराज्यमंत्री म्हणून अनेक वेळेला त्यांना घटना घडली की ताबडतोब जाऊन भेटायचं आणि कधी न रागवता किंवा न कंटाळता त्यांनी त्या महिला विषयक निवेदनांचा पाठपुरावा करण्यात आम्हाला सातत्याने चांगलं सहकार्य दिलेले। या विधान परिषदेच्या सभागृहामध्ये मी अनेक वेळेला पाहते आणि त्यांचे जे प्रश्न असतात ते स्पेसिफिक प्रश्नाबरोबर त्यांच्या मतदारसंघामध्ये सगळं व्यवस्थित आहे ना याच्यावरती त्यांचा जास्त भर असतो। राम शिंदेंना सरकारमध्ये आणि संघटनेत जी पदं मिळाली त्याला त्यांनी न्याय दिला। विधान परिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे सभागृहातील सर्वच सदस्यांना जनतेचे प्रश्न मांडण्याची संधी देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। कृष्णात पाटील, प्रतिनिधी, नागपूर।